असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। नाव घ्यायला तेच मी तुम्हाला सांगायला आलेलं आहे की ते नाव घ्या, तुमच्याही जन्माचं कल्याण होईल। तर हे नामच तारणार आहे आपल्याला, हे लक्षात घ्या। हे भगवंताचं नाम तारतं, म्हणून या नामाचं महत्त्व नीट लक्षात घेऊन या श्रावण महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे श्रावण महिन्यातच नाही केलं पाहिजे आपण, असे असता कामा नाही कधी आरंभशूर। आपण हिंदूंनी कायम आपल्या देवदेवता, आपले व्रत वैकल्य, आपले उपवास अपवास, आपले सणवार, आपल्या रूढी परंपरा, आपला कुळाचार हा पाळला पाहिजे, तरच पुढच्या पिढीला ते समजणार आहे। आज पुढच्या पिढीला त्यातलं काहीच कळत नाही आणि म्हणून मग घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष होतात आणि हानी होते आणि हानी झाल्यानंतर मग एखाद्या योगी पुरुषाकडे गेल्यानंतर ते सांगतात की तुम्हाला पितृदोष निर्माण झालेला आहे। आता काय करायचं? नारायण नागबळी विधी करा आणि त्याची शांती करा आणि पितृदोष शांत केल्यानंतर घरामध्ये पुन्हा सौख्य येतं। कारण आपल्या 42 पिढ्या ज्या आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आहे। जातं काय? शरीर, आत्मा कधीही जात नाही। अपान व्यान समान उदान आणि प्राण हे कधीही संपत नाही, ती एक ऊर्जा आहे। ऊर्जा रूपांतरित होते, विज्ञान सांगतं ऊर्जा नाश नाही होत, ऊर्जा वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या फॉर्ममध्ये येते, पण ऊर्जाच असते, कारण ते चैतन्य। आणि आपला आत्मा सुद्धा चिरंजीव आहे, म्हणून भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की मी अनंत जन्मी होतो, आताही आहे आणि यापुढेही असणार। कारण आत्मा चिरंजीव सांगणारं आपलं हे हिंदू शास्त्र, आपली वैदिक सनातन संस्कृती चिरंजीवता मानतो। त्यामुळे आपण मरत नाही कधी, हे लक्षात घ्या। त्यामुळे 42 पिढ्यांचा आपण कृतज्ञ लोक नाही आहे, म्हणजे कृतज्ञ नाही आहे, त्यामुळे आपण 42 पिढ्यांचा संबंध ठेवतो। आपला 42 पिढ्यांचं ऋण आपल्यावर असतं। आपण इथे काही चुका करतो त्याचा 42 पिढ्यांना दोष लागतो। क्षम असलं पाहिजे, यासाठी आपली नीतिमूल्य नीट समजून घ्या। ही कुठे हवेत नाही आहे। काही लोक पैसे देऊन आपल्या धर्माची हानी करण्यासाठी, आपल्याच हिंदू धर्मातले लोक काही जण आपल्या धर्माची हानी होण्यासाठी कार्यरत असतात आणि ते काहीतरी समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात। या पुरातन शिव मंदिराच्या या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून श्रावण मासाच्या प्रित्यर्थ हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव हा जो आमचे माननीय श्री विजय चाऊ पाटील आणि त्यांचे बंधू रवींद्र चाऊ पाटील या दोघा बंधूंच्या माध्यमातून जो केला जातो, तर या कार्यक्रमाचा त्यांचा जो उद्देश आहे
आपल्या हिंदू धर्माचे बरोबर चालेल, पण फक्त लांब जा एवढं असं. आपल्या हिंदू धर्माचे संस्कार, ठेवा, जरा मागे व्हा. आपल्या हिंदू आणि धर्माची कार्यकर्ते कुठे असतील जरा संस्कृती इकडे या 2 मिनिटं. ही कायमस्वरूपी या समाजामध्ये टिकून ठेवण्याचं काम कार्यकर्ते कुठे असतील त्यांनी लवकर इकडे यायचं या आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करीत आहेत. विशेष म्हणजे आज या कार्यक्रमासाठी एक आशीर्वाद देण्यासाठी या महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक थोर संत परमपूज्य नरेंद्रचार्यजी महाराज या ठिकाणी आले होते. आपण पाहिलं असेल की आता विजय पाटील असतील, रवी पाटील असतील, जेव्हा हे या ठिकाणी हा सामाजिक कार्यामध्ये आज त्याने संगणकाची म्हणजे भेट दिली असेल शाळांना किंवा शाळांना काही आवश्यक वस्तू त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु हे सगळं कार्य करीत असताना त्यांच्या ठिकाणी कुठेही आपल्याला अहंकार बघायला मिळत नाही. म्हणजे आम्ही जे करतो हा ईश्वराचा प्रसाद आहे, ही साधूची कृपा आहे, अशा भावनेने त्यांच्याकडून हा दान धर्म या ठिकाणी होत असतो. आणि एक ज्ञानेश्वर महाराजांचं एक वाक्य आहे, जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एका ठाया, तेथे जाण धनंजय विभूती माझी. म्हणजे संपत्ती आणि दया एकत्र पाहायला मिळत नाही, परंतु या 2 भावांच्या ठिकाणी हे आपल्याला विशेषत्वाने पाहायला मिळतं. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो असं त्यांना समज वगैरे आणा दालीचं. नमस्कार. आज श्रावण मास निमित्त होणाऱ्या प्रत्येक वर्षीच्या प्रोग्राममध्ये आज स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज आज आपल्या शिवमंदिर अंबरनाथ इकडे आले होते. त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आमच्या इकडे दरवर्षी होणाऱ्या प्रोग्राममध्ये लोकांसाठी, काही शाळांसाठी संगणक, पाण्याचे कूलर हे सगळे देण्यात आले आणि मोठ्या उत्साहात हा स्वामीजींचा प्रोग्राम करण्यात आला. इकडे लाखोच्या संख्येने लोक होते आणि असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावो हीच स्वामीजींची चरण प्रार्थना आणि भोलेचे चरणी प्रार्थना करतो. आणि हे वर्ष असंच सुखात सगळ्यांना जावो आणि आम्हालाही सुखात जावो ही दरवर्षीप्रमाणे प्रार्थना करतो. आणि पुढेही असंच हा कार्यक्रम चालत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. याच्या पुढे नंतर संध्याकाळी जन्माष्टमीचा उत्सव आहे, खाली मंदिरात असतो. आर्ट ऑफ लिव्हिंग अंबरनाथ तर्फे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्यातर्फे संध्याकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ इथे प्रोग्राम असेल. सगळ्यांनी आपण या. धन्यवाद. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।